20 डेज 20 ज्वेलरी मेकिंगच्या सिरीजमधला आज हा माझा सेकंड डे आहे. हॅलो फ्रेंड्स, मी मीना स्वागत करते तुमचं. माझ्या ब्रँडचं नाव आहे RK म्हणजेच राधाकृष्ण हँडमेड ज्वेलरी. तर काल तुम्ही पाहिलं असेल मी इयर कपचा व्हिडिओ बनवला होता, जो की कालचा आपला फर्स्ट डे होता ज्वेलरी मेकिंगचा. तर आज सेकंड डे आहे आणि आज मी बनवणार आहे नथ. त्याच्यासाठी मी इथे ही 18 नंबरची गेज वायर आहे ती घेतलेली आहे. ते ऑलरेडी मी कट करून घेतलेली आहे. त्याच्याबरोबरच हे आपले रेग्युलरचे जापनीज पर्ल. तर यांची शायनिंग पाहू शकता तुम्ही जवळून, कारण मी रात्रीचा व्हिडिओ शूट करते त्याच्यामुळे कलर व्हेरिएशन येतं. तर हे जवळून पाहू शकतात. याची शायनिंग आणि याची पॉलिशिंग खूप छान आहे. तसंच इथे जे स्टोन आहेत त्यांचं मी इथे फ्लावर बनवून घेतलेला आहे पटकन होण्यासाठी. आणि इथे स्टोन आहेत माझ्याकडे. तर आज पटकन नथ बनवून घेणार आहे मी. फ्यूज वायर आहेत माझ्याकडे. तर पहिलं मी लूप बनवून घेते इथे. कालचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, आवडला की नाही आवडला, तसंच आजचा व्हिडिओ आवडतोय की नाही मला कमेंटच्या थ्रू नक्की सांगा. बोलण्यामध्ये थोडी कधी माझी गडबडी होते. असा लूप बनवून घेतलेला आहे मी. इथे आजचा व्हिडिओ मी पटकन बनवून घेणार आहे, जास्त वेळ नाही लावणार आहे. आता ही जी 18 गेजची वायर आहे ही थोडी जाड असते, परंतु हिची फिनिशिंग आहे ती खूप छान येते. आणि ही वायर आहे ती आपण प्रेस नथसाठीच यूज करतो. पिअर्सिंग म्हणजे नाकात घालायच्या नथसाठी यूज नाही करत, कारण ही जाड असते, ती नाकामध्ये नाही आपल्या जाऊ शकत. खूप जाड असते थोडी ही वायर. सगळ्यात आधी मी या फ्यूज वायर इथे कट करून घेते. तुम्हाला माझी व्हिडिओ बनवण्याची किंवा त्याच्यामध्ये समजावून सांगण्याची पद्धत आवडते की नाही तेही मला नक्की सांगा. इथे मी हा जो स्टोन आहे त्याच्याभोवती हे असे मोती लावून घेणार आहे. हे पाहू शकता. थोडा मध्ये व्हिडिओ मला स्किप करावा लागणार आहे, कारण खूप मोठा व्हिडिओ होता. त्याच्यामुळे मी स्टार्टिंगला तुम्हाला थोडं दाखवते. इथे हे असं याच्यामध्ये टाकून घेतलं मी होलमध्ये. आणि ही जी गेज वायर आहे, फ्यूज वायर आहे, ती त्याच्या साईडच्या होलमधून मी काढून घेते. इथून थोडं स्टार्टिंगला मी चुकीच्या पद्धतीने आतमध्ये टाकली. एक मिनिट. असं यू शेपमध्ये पहिले बेंड करून घ्यायची, अशी जेवढं होईल एवढं जवळ, आणि डायरेक्ट इथून इकडे आपल्याला काढून घ्यायचे अपोजिट साईडला. आणि ही जी वायर उरलेली तार आहे ती या मोत्याच्या भोवती 2-3 राऊंड गुंडाळून घ्यायची. आता असं मी पूर्ण ह्या स्टोनला करून घेणार आहे. त्याच्यासाठी थोडा मी व्हिडिओ इथे स्किप करेन, परंतु तुम्ही व्हिडिओ बघायला स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा. आता हे असं मोती लावून मी पूर्ण स्टोनला घेणार आहे. आता इथे जे मोती आहेत माझे ते लावून झालेले आहेत. ह्याच्यावरती मी अटॅच करून घेणार आहे. त्याच्यासाठी मी हे जी गेज वायर आपण घेतली होती तिला मी असं बेंड करून घेतलं एका साईडने असं. आता इथे मी एवढा गॅप सोडलेला आहे, कारण हे जे फ्लावर आहे हे पाहू शकता, ते या गॅपमध्ये असं आपलं परफेक्ट फिट झालं पाहिजे. त्याच्यासाठी मी इथे गॅप सोडलेला आहे. आता हे फ्लावर मी स्टोन आहे तो याच्यावरती रॅप करून घेते. इथे मी दोन्ही फ्लावर याच्यावरती अटॅच केलेले आहेत, हे पाहू शकतात. आता इथे जो मध्ये गॅप आहे याच्यामध्ये, त्याच्यामध्ये मी गोल्डन मोती जो आपल्याकडे असतं पहिले मोती आहे
तो त्याच्यामध्ये टाकून घेते. व्हाईट गोल्डनचं कॉम्बिनेशन छान वाटेल. व्हाईटमध्ये जर व्हाईट मोतीच टाकला तर तो त्याच्यामधून उठून दिसणार नाही. असं अष्टपैलू मोती आहे हा. एकदम गोल्ड सारखा वाटतो. तर आता ही जी रॅपिंग वायर आहे ही बॅक साईडने इथे वर मी काढून घेणार आणि त्याच्यामध्ये गोल्ड कलरचा मोती टाकून घेणार आहे. फक्त आपल्याला वायर जेव्हा आपण रॅप करतो तेव्हा तिला कुठेही असं फोल्ड नाही झाली पाहिजे. येस, हा याच्यामध्ये परफेक्ट बसतोय. आणि परत अपोजिट साईडने त्याला आपल्या ही वायर जी आहे आपल्याला खाली काढून घ्यायची, म्हणजे तो मोती जो आपण इथे घातलेला आहे तो एकदम टाईट बसेल. हा असा एकदम परफेक्ट पॅक झाला. बॅक साईड तुम्ही पाहू शकता. आता परत एकदा आपल्याला इथून वर काढायचं आहे वायर आणि सेम पहिल्यासारखी प्रोसेस करून घ्यायचे. आता सेम त्याच पद्धतीने मी हे फ्लावर इथे लावून घेते. याच्यामध्ये जो गॅप असतो तिथून आपल्याला हे काढून घ्यायचं आहे वायर आणि इथून अशी परत या वायरला आपल्याला रॅप करून घ्यायचं. जी आपली मेन बेस वायर आहे तिला रॅप करून घ्यायचे. इथे आपले दोन्ही फ्लावर अटॅच करून झालेले आहेत. आता फक्त इथे मी हा एक अष्टपैलू मोती टाकणार आहे याच्यामध्ये तारेमध्ये आणि रॅप करून घेणार आहे. असं झालं. आता इथे मी रॅप करून घेणार आहे. इथे आपली नथ कंप्लीट होईल. असं टाईटली आपल्याला 7 ते 8 राऊंड इथे पॅक करून घ्यायचं आहे. हे असं म्हणजे आपली नथ रेडी झाली. असं आता इथे एक्स्ट्राची वायर कट करते आणि वायरचं जे उरलेलं टोक आहे ते मी आतल्या बाजूला असं प्रेस करून घेते. आता पाहू शकतात इथे आपल्याला असं टाईटली असं पकडून असं बेंड करायचे आहे. हे अशी वायर आणि इथेही थोडं आपल्याला बेंड करायचं आहे आणि एक्स्ट्राची वायर इथे जी आहे तीही आपल्याला अशी कट करायची आणि रोल करायचं आहे इथे वायरचा. असं लूप बनवून घ्यायचं आहे जसं आपण स्टार्टिंगला बनवला होता तसा. असं आणि त्याला असा बॅक साईडला टर्न करून घ्यायचा आहे. आता इथे पाहू शकता तुम्ही हा जो आपण पहिला लूप बनवलेला आहे तो आणि हा जो आत्ता बनवलेला लूप आहे तर तो असा ना मॅच झाला पाहिजे दोन्ही अपोजिट साईडला एक दुसऱ्याच्या. असं अपोजिट साईडला म्हणजे काय होतं आपली जी नथ आहे ती एकदम नाकामध्ये व्यवस्थित बसते, घसरत नाही किंवा पडत नाही. त्याच्यासाठी हे दोन्ही लूप आपल्याला असे अपोजिट साईडला करून घ्यायचे. हे पाहू शकता तुम्ही हे अशी. तर इथे आपली नथ रेडी झालेली आहे. तर कसा वाटला तुम्हाला आपला सेकंड डेचा नथ मेकिंगचा व्हिडिओ नक्की सांगा मला.
आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जे आणखीन नवीन लोक आपल्याशी जॉईन झाले असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसंच आवडलाच व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा. परत भेटूया उद्या आणखीन आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.